हॅलो नमस्कार. महाराजा किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. तर मी आज कांद्याच्या पातीची भाजी बनवणार आहे. चला तर सुरुवात करूया. तर ही आहे कांद्याची पात. तर ह्याची मी एक जुडी घेतलेली आहे. आणि त्याचे हे कांदे आपण काय करायचे आहेत, कट करून वेगळे करायचे आहेत. तर हे कांदे देखील आपण भाजीमध्ये मिक्स करायचे आहेत. पण त्याआधी हे कांदे आपण साफ कसे करायचे आहेत ती पाहूया. तर हे कांद्याची पात आहे ना, तर त्याचे हे पुढचे शेंडे आहेत ना, ते असे काढून टाकायचे आहेत. किंवा पिवळ्या रंगाचे जे झालेले असतात ना पाती, ते देखील काढून टाकायचे आहेत. हे पहा, असे सर्व काढून टाकायचे आहेत. अशी आता ही भाजी सर्व साफ करून झालेली आहे. तर यानंतर आता हिला आपण काय करायचे आहे, कट करून घ्यायचे आहे. तर ही पाने आधी धुवून घ्यायची आहेत. त्यानंतर काय करायचं आहे, बारीक असं कट करून घ्यायचं आहे. तर हे पहा, अशी बारीक अशी कट करून घ्यायची आहे. हे पहा, आता भाजी आपली चिरून झालेली आहे. तर त्याला आता आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया. आणि त्यानंतर भाजीसाठी काय काय साहित्य लागते ते पाहायचं आहे. तर यामध्ये जो कांदा उरलेला आहे तो देखील आपण असा चिरून घ्यायचा आहे. हा पहा, त्याच भाजीमधला कांदा आहे. तर तो असा बारीक चिरून घ्यायचा आहे. तर ह्या भाजीला कांद्याऐवजी लसणाची फोडणी दिली तरीही चालेल. भाजी ही खायला खूप छान लागते. कांद्यानंतर आपण बारीक मिरच्या आहेत त्या चिरून घ्यायच्या आहेत. तर ह्या भाजीसाठी आपण मिरची वापरायची आहे. मिरची अशी बारीक चिरून घ्यायची आहे. त्यानंतर या भाजीमध्ये आपण डाळ वापरायची आहे मुगाची. तर ही मुगाची डाळ आहे. तर त्यामध्ये आपण पाणी घालायचं आहे आणि अर्धा तास भिजत ठेवायचं आहे. भिजल्यामुळे डाळ ही भाजीमध्ये चांगली शिजली जाते. तर पहा, भाजीसाठी काय काय मी साहित्य घेतले ते मुगाची डाळ, कांदा, शेंगदाण्याचं कूट आणि मिरच्या घेतलेल्या आहेत. चला तर आता फोडणी टाकूया. तर या फोडणीमध्ये आपण 2 ते 3 चमचे तेल घातलेले आहे. जिरे अर्धा चमचा ॲड करायचे आहेत. त्यानंतर मिरची घालायची आहे. मिरची थोडी परतल्यानंतर यामध्ये आपण कांदा घालायचा आहे. आता हे सर्व आपण काय करायचं आहे, परतून घ्यायचे आहे. कांदा थोडा चांगला परतवून घ्यायचा आहे ब्राऊन होईपर्यंत. आणि त्यानंतर यामध्ये आपण काय करायचं आहे, ही भाजी घालायची आहे. हे पहा, आता मी सर्व भाजी घातलेली आहे. आता या भाजीला आपण परतवून घ्यायचं आहे. यानंतर यामध्ये भिजलेली मुगाची डाळ घालायची आहे. यानंतर यामध्ये चवीसाठी अर्धा चमचा मीठ घालायचं आहे. आणि भाजीला चांगली व्यवस्थित परतवून घ्यायची आहे. ही भाजी फक्त आपण वाफेवरती शिजवायची आहे. यामध्ये आपण पाणी घालायचं नाही आहे, कारण या भाजीला पहिलंच पाणी जास्त असतं. त्यानंतर यामध्ये आपण अर्धा चमचा हळद घालायची आहे. आता भाजी चांगली परतवून यावरती आपण झाकण ठेवूया आणि त्याच वाफेवरती भाजीला आपण शिजवून घ्यायचं आहे. पहा, तर आता झाकण ठेवूया. 5 मिनिटासाठी भाजी ठेवायची आहे. 5 मिनिटं झालेली आहेत. आता यानंतर भाजी पाहून घेऊया. भाजी शिजल्यानंतर शेवटीला आपण काय करायचं आहे, शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे. तर शेंगदाण्याचा कूट बराचदा घालताना आपण थोडासा कुटून घालायचा आहे. आणि त्यानंतर पुन्हा यावरती झाकण ठेवून भाजीला एक वाफ आणूया आणि भाजी काय करायचं आहे, परतवून घ्यायची आहे. पहा, तर आता आपली कांद्याची भाजी तयार झालेली आहे. बऱ्याचदा आपण पालेभाज्या करत असताना त्याचा कलर चेंज होतो. पण आता पहा, ही भाजी मी कशी केलेली आहे, याचा कलर कसा हिरवागार आहे. चला तर आता सर्व करूया.
तर आजची भाजी आपल्यास कशी वाटली ही कमेंट करून नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाजूलाच असलेलं बेल आयकॉनचं बटन क्लिक करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या सर्व रेसिपी आपल्याला पाहायला भेटतील. थँक्यू.